भाजपचे आमदार सुरेश धस आज संतोष देशमुख आणि महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेणार आहेत। 25 फेब्रुवारीला ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरेश धस हे भेट घेणार असल्याचं कळतंय। मस्साजोगमध्ये सकाळी 8:30 वाजता म्हणजे पुढच्या अर्ध्या तासात मस्साजोगमध्ये आता धस पोहोचतील अशी माहिती सुद्धा आहे। त्यानंतर महादेव मुंडे कुटुंबियांची परळीत दुपारी 12 वाजता भेट होणार असल्याचं कळतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरण, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण या सगळ्या प्रकरणाला जवळपास 2 महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे। सातत्यानं या सगळ्या मुद्द्यावर सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या सगळ्या प्रकरणात असलेले आकाचे आकाश शोधून काढा असा धस यांचा आरोप आहे। पण मध्यंतरीच्या काळामध्ये धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर मात्र नेमकं काय घडतंय या सगळ्या संदर्भात असं संभ्रमाचं वातावरण मस्साजोगच्या गावकऱ्यांमध्ये सुद्धा निर्माण झालेलं होतं। आता या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर धस हे आज मस्साजोगमध्ये पोहोचत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, 2 महत्त्वाच्या पार्श्वभूमी आहेत या भेटी करता। सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धस यांच्याकडून वारंवार बीडच्या राजकारणाविषयी एकामागून एक गौप्यस्फोट होणं। अगदी काल परवा सुद्धा पत्रकार परिषद घेत धस यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केलेले होते। इतकंच नाही तर बीडमध्ये जे राजकारण सुरू आहे, मग ते वाळू माफियांसंदर्भात असू दे किंवा इतर कायदा सुव्यवस्थेसंदर्भात आकाचा आकाश शोधून काढा असं धस वारंवार म्हणतायत। दुसरीकडे मात्र या सगळ्या घडामोडी घडत असताना तिथे धस यांनी धनंजय मुंडेंची सुद्धा भेट घेतलेली आहे। 2 तास भेट घेतली, त्यावर धनंजय देशमुख यांनी नाराजीही व्यक्त केली आहे। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज धस मस्साजोगमध्ये। सचिन, लागवीचे आपण सांगितल्याप्रमाणे हे 2 प्रमुख मुद्दे आहेत, कारण या हत्ये प्रकरणामध्ये सर्वाधिक जास्त हा मुद्दा ते समोर मांडणारे म्हणजे सुरेश धस होते। मात्र सुरेश धस यांनी एक भेट घेतलेली होती, ती म्हणजे धनंजय मुंडे यांची, आणि ही भेट घडून आणलेली होती ते म्हणजे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी। त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची ही भेट झालेली आहे आणि त्यानंतर कुठंतरी या हत्येमागे किंवा ही जी काय हत्या झालेली आहे तर आरोप केले जातात, तर आरोपानंतर या तुम्ही आरोपींना किंवा या लोकांना तुम्ही का भेटता असा प्रश्न जो आहे तो सुद्धा नागरिकांनी उपस्थित केला आणि त्यामुळं सुरेश धस यांच्यावर नाराजी देखील निर्माण झाली। आज सुरेश धस मस्साजोग या ठिकाणी जात आहेत आणि त्या ठिकाणी देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि त्यानंतर ते परळीला जाणार आहेत। महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेणार आहेत आणि त्या ठिकाणी ते चर्चा करणार आहेत। मात्र या ठिकाणी आंदोलनाचा पावित्रा यासाठी घेतलाय की कुठेतरी न्याय मिळत नाहीये आणि चौकशीसाठी संथ गतीने ही चौकशी सुरू आहे। त्यामुळे चौकशीत वेग मिळावा आणि न्याय मिळावा ही मागणी घेऊन हे आंदोलन सुरू आहे। तर दुसरीकडे सुरेश धस त्या ठिकाणी जातात। मात्र नागरिकांची जी काही नाराजी आहे ती म्हणजे धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याच्या नंतर ते दूर करण्यामध्ये कुठेतरी आता या सुरेश धस यांना नागरिकांच्या मनातील जी काही शंका निर्माण झालेल्या आहेत त्या दूर करण्यात यश मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आज मस्साजोग या ठिकाणी जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्याच्या नंतर सुरेश धस यामध्ये किती यशस्वी ठरतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। निश्चित। सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।